Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या लाडक्या YouTube चॅनल मध्ये. तर या ठिकाणी बघा, परवा दिवशी तुमचा पेपर आहे. ओके, 3 तारखेला तुमचा मॅथचा पेपर आहे आणि मी या ठिकाणी एक YouTube वर एक पोल क्रिएट केलता. म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणता पेपर किंवा कोणता पार्ट सोपा जातो. तर याच्यामध्ये या ठिकाणी बघा, जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वोट केलेला आहे. याच्यापैकी जवळपास 65% विद्यार्थी म्हणताय की सर मॅथचा पार्ट 1 या ठिकाणी आम्हाला इझी जातो आणि त्याच्यानंतर फक्त या ठिकाणी 4% विद्यार्थी म्हणताय की सर या ठिकाणी आम्हाला पार्ट 2 या ठिकाणी इझी जातो. त्याच्यानंतर दोन्ही पण मध्ये 10% म्हणताय. म्हणजे सगळ्यात हार्ड पार्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणता जात आहे, तो मॅथ पार्ट सेकंडचा आहे. ओके, तर या ठिकाणी त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो तुमची मदत करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. ओके, आणि आज जे मी सांगणार आहे ते जर समजा तुम्ही फॉलो केलं तर तुमचे नक्कीच या ठिकाणी 24 मार्क हे फिक्स राहणार आहेत. ओके, या ठिकाणी आता मी कमेंट वगैरे काही घेणार नाही, बरोबर आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ओके, तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, 2022चा आपण पेपर बघा किंवा कोणताही पेपर जर समजा घेतला तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलेली आहे. कोणती गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे बघा, फिजिक्सचा पेपर घ्या 2022चा किंवा केमिस्ट्रीचा घ्या 2022चा. ओके, फिजिक्स घ्या किंवा केमिस्ट्री घ्या. आतापर्यंत 2 पेपर झालेले आहेत. तर या 2 पेपर मध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्च 2022चा जो पेपर आहे या ठिकाणी हा पेपर रिपीट होत आहे. काय होत आहे? रिपीट होत आहे. येथे लक्षामध्ये आणि किती मार्काचा पेपर रिपीट होतोय विद्यार्थी मित्रांनो, जवळपास या ठिकाणी 15 ते 18 मार्काचा पेपर जो आहे तो या ठिकाणी रिपीट होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर समजा तुम्हाला मॅथ मध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो चांगला स्कोर आणायचा असेल, आता 2 पेपर मध्ये या ठिकाणी बघा मोस्ट ऑफ रिपिटेशन या ठिकाणी होत आहे. बोर्डला पण माहित आहे या ठिकाणी सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत ते अवघड आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायला तर याच्यामधले जे क्वेश्चन आहेत ते ॲज इट इज या ठिकाणी टाकत आहेत, बरोबर आहे. येथे लक्षामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा मला काय सांगायचा आहे, या ठिकाणी क्वेश्चन्स रिपीट होत आहेत ॲज इट इज. मी जे काल सांगितलं या ठिकाणी डेफिनेशनचा पार्ट, ओके, डेफिनेशन यार किती मार्काला विचारला होता. यस, ओके, आणि तुम्ही म्हणताय पेपर अवघड गेला, तर मला कळत नाही या ठिकाणी तुमचा पेपर कसं काय अवघड गेला. त्याच्यानंतर दुसरी विद्यार्थी मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये बघा, आता मला जास्त वगैरे याविषयी बोलायचं नाही, पण रिपिटेशन होत आहे ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलेली आहे. याच्या लक्षामध्ये जर समजा तुम्ही व्यवस्थितपणे केमिस्ट्रीचा आणि फिजिक्सचा मार्च 2022चा पेपर बघितला असेल तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा, आता रिपिटेशन होऊ का न हो, पण रिपिटेशन होत आहे या कन्सेप्टला या ठिकाणी धरून तुम्हाला हा पेपर या ठिकाणी करायचा आहे. आणि जर समजा बाय लकीली विद्यार्थी मित्रांनो 15 जरी मार्काचं या ठिकाणी रिपीट झालं तर या ठिकाणी तुमचे हे 15 मार्क असेच इन्क्रीज होतील, बरोबर आहे. आणि हे 15 मार्क मी आजच्या 24 मार्कामध्ये धरणार नाही. हे 24 मार्क कसे फिक्स होणार आहे ते तर मी पुढे सांगणारच आहे. फक्त या ठिकाणी मला काय सांगायचंय तुमच्या लक्षात येत आहे, बरोबर आहे. ओके, हे 15 मार्क रिपिटेशनचे तुमचे जर पक्के झाले तर तुमचा स्कोर आणखीन या ठिकाणी इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मध्ये 2 पार्ट आहेत, बरोबर आहे. एक आहे पार्ट 1 आणि त्याच्यानंतर आहे दुसरा पार्ट 2. एक मिनिट, चला ठीक आहे. मॅथ मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 2 पार्ट आहेत. एक आहे पार्ट 1 आणि त्याच्यानंतर दुसरा आहे पार्ट 2. येते लक्षामध्ये. तर याच्यापैकी तुम्ही एखादा पार्ट हा कम्प्लिटली स्किप करू शकता, कम्प्लिटली स्किप करू शकता. येते लक्षामध्ये फक्त पार्ट सेकंडचे तुम्हाला जे 2 चॅप्टर आहेत इजी वाले, या ठिकाणी जे शेवटचे 2 चॅप्टर आहेत हे 2 चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी करायचे.
बाकी मला माहिती आहे तुम्हाला पार्ट सेकंड जो आहे मॅथचा हा अवघड का जात आहे, कारण की याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे, याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे, याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर आहे. जवळपास या ठिकाणी सगळ्यात मोस्ट अवघड चॅप्टर म्हणजे कॅल्क्युलसचे वाटतात. येते लक्षामध्ये. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी पार्ट सेकंड तुम्हाला अवघड जातो. मग याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्किप करू शकता. पण काय अट आहे, तुम्हाला 80 पैकी 80 मार्क पडतील, काहीच अडचण येणार नाही. ओके, पण पार्ट सेकंडला कम्प्लिटली स्किप करू नका. यस, पार्ट सेकंड मधले जे शेवटचे 2 चॅप्टर आहेत, येते लक्षामध्ये, हे 2 चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला करायचे, शेवटचे 2 चॅप्टर. बरोबर आहे. आणि पार्ट 1 या ठिकाणी कम्प्लिटली करा. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी मॅथचा पण पेपर या ठिकाणी 4 सेक्शन मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला सेक्शन एमसीक्यू आणि 1 लाईन. एमसीक्यू या ठिकाणी 8 आहेत आणि किती मार्काला आहेत, 16 मार्काला आहेत. ओके, आणि शेवटी मी सांगणार आहे या ठिकाणी तुमचे 24 मार्क कसे पक्के होणार आहेत. बरोबर आहे. अगोदर या ठिकाणी बघा तुम्हाला अभ्यास आता कशा पद्धतीने करायचा आहे. एखादा पार्ट अवघड जात असेल तर त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला काय या ठिकाणी करायचं आहे, त्याच्यावर तोडगा काय आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क पण चांगले पडावे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं सगळ्यात मोठं जे टेन्शन आहे या ठिकाणी दूर व्हावं. येते लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो सेक्शन ए एमसीक्यू 16 मार्क. त्याच्यानंतर याच्यामध्येच या ठिकाणी बघा दॅट इज द क्वेश्चन नंबर 2 जो आहे या ठिकाणी 4 मार्काला, म्हणजे या ठिकाणी 20 मार्क झाले. सेक्शन बी 16 मार्क, सेक्शन सी 24 मार्क फिजिक्स प्रमाणेच, आणि त्याच्यानंतर सेक्शन डी या ठिकाणी 20 मार्काला सेक्शन डी आहे. बरोबर आहे. 4 मार्काचा एक क्वेश्चन आहे, तुम्हाला 5 सोडवायचे. तर ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी जर समजा तुम्ही विचार केला कोणत्या बी सेक्शनचा, तुम्ही एमसीक्यूचा जरी समजा विचार केला तर एमसीक्यू मध्ये काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यस, मी तुम्हाला सांगलो आता एमसीक्यू मध्ये काय भानगड झालेली आहे बघा. यस, आपल्याला माहित आहे मॅथ मध्ये किती चॅप्टर आहेत, जवळपास 15 चॅप्टर आहेत. येते लक्षामध्ये. मग या 15 चॅप्टर पैकी या ठिकाणी बघा काही चॅप्टर या ठिकाणी पार्ट 1 चे आहेत आणि काही चॅप्टर पार्ट 2 चे आहेत. बरोबर आहे. तर 4 एमसीक्यू हे पार्ट 1 वर विचारले तर आणि 4 एमसीक्यू हे पार्ट 2 वर विचारले तर. येते लक्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण या ठिकाणी बघा पार्ट 2 मध्ये पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा यस शेवटचे जे 2 चॅप्टर आहेत त्याच्यावर देखील या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. येते लक्षामध्ये. म्हणजे तुमची या ठिकाणी तुम्ही पार्ट 2ला जर कम्प्लिटली स्किप केलं तुमचे किती मार्क या ठिकाणी कटतील बघा. दॅट इज द या ठिकाणी हा पार्ट कटेल, त्याच्यानंतर या ठिकाणी हा पार्ट कटेल, हा डेरिव्हेटिव्हचा पार्ट तुमचा कटेल. ओके, बाकी तर तुम्हाला या ठिकाणी हे लॉजिक आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बाकी तुम्हाला पूर्णपणे मार्क भेटून जातील. लाईनचा आहे, वेक्टरचा आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बाकी तुम्हाला मार्क भेटतील, म्हणजे तुमचे या ठिकाणी 4 मार्क किती 6 मार्क कटतील. येते लक्षामध्ये एमसीक्यू मध्ये. हा, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बाकी तुमचे कुठंच मार्क कटणार नाहीत, कारण की सेक्शन बी चा जर विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर तुम्हाला 12 पैकी फक्त 8 सोडवायचे. तर आणि या 8 मध्ये तुम्हाला माहित आहे का यस 6 जे क्वेश्चन्स आहेत, 6 जे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पार्ट 1 चे आहेत. कशाचे आहेत, पार्ट 1 चे आहेत. आणि बाकीचे जे 2 क्वेश्चन्स आहेत तसे 12 क्वेश्चन्स आहेत येते लक्षामध्ये, पण बाकीचे जे 2 तुम्ही सॉल्व्ह करणार आहोत हे पार्ट 2च्या या ठिकाणी शेवटच्या 2 चॅप्टर वर आहे. येते लक्षामध्ये. आणि पार्ट 2चे शेवटचे 2 चॅप्टर तुम्हाला माहित आहेत इझी आहेत. बरोबर आहे. येते लक्षामध्ये. जरी समजा तुम्ही डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन हे चॅप्टर जरी समजा तुम्ही स्किप केले, पण कोणत्या विद्यार्थ्याला हे चॅप्टर स्किप करायचे तर ज्यांनी अगोदर याचा अभ्यासच केला नाही. ज्यांनी अगोदर डेरिव्हेटिव्हचा अभ्यास केलाय त्यांनी डेरिव्हेटिव्ह करा, कारण की डेरिव्हेटिव्ह इझी चॅप्टर आहे बरं. ओके, तेवढा बी अवघड नाही. पण अगोदर ज्यांनी केलाच नाही त्यांना आता जमणारच नाही आणि बघू बी नका डेरिव्हेटिव्ह कडे. बरोबर आहे. येते लक्षामध्ये. कारण की जर डेरिव्हेटिव्ह कडे बघितलं, डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर 1 ते 2 दिवसामध्ये होणार नाही, त्याला महिना लागतो. येते लक्षामध्ये. ही गोष्ट या ठिकाणी ज्यांनी चांगला अभ्यास केला त्यांना माहिती आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं येते लक्षामध्ये, सिम्पली सांगालो जे सांगेल यस त्याला फॉलो करा. 100% तुमचा स्कोर या ठिकाणी चांगला बनणार आहे मॅथ मध्ये. बरोबर आहे. बघा या ठिकाणी बघा पहिला चॅप्टर यस मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मॅट्रिसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत. आता हे इंटिग्रेशन वगैरे स्किप करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पार्ट 2चा शेवटचा चॅप्टर येते लक्षामध्ये. यस ओके,
तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे 6 क्वेश्चन कशाचे आहेत, पार्ट 1 चे आहेत आणि पार्ट 2 चे 2च क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत, पण कोणत्या, शेवटच्या 2 चॅप्टरवर. इथे लक्षामध्ये, चला ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, जर समजा आपण याचा विचार केला सेक्शन सी चा, सेक्शन सी मध्ये पण तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे, तर हे जे 6 क्वेश्चन आहेत ते पार्ट 1 मधून आहेत. ओके, पार्ट 1 मधून आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे जे 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहोत ते पार्ट 2 मधलेच आहेत, पण शेवटच्या 2 चॅप्टरचे आहेत. इथे लक्षामध्ये शेवटचे 2 चॅप्टर. ओके, हे 2 चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. ओके, जस्ट 1 मिनिट फक्त. या सर्व विद्यार्थ्यांना माझा जो व्हॉइस आहे तो क्लिअरली येत आहे का, एकदा मला चार्ट मध्ये बघू द्या एकदा पूर्ण. यस, व्यवस्थित येत आहे सर्वांना, सर्वांना व्यवस्थित समजत आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं गोष्ट. आताच बघा सेक्शन डी चा जर समजा आपण विचार केला तर सेक्शन डी पण मध्ये विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने या ठिकाणी आहे, तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. तर बरोबर आहे. इथे लक्षामध्ये बघा, हे मॅथमॅटिकल लॉजिकचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर हा मॅट्रिसेसचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर वेक्टरचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी हा LPPचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सगळ्यात यस, हा इथं तुमचे 4 मार्क कटणार आहेत बरं, कारण की इथं स्टँडर्ड ते काय शेवटचे जे चॅप्टर आहेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. ओके, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स याच्यावर हे क्वेश्चन्स इथं विचारले नाहीत, म्हणजे तुमचे इथं या ठिकाणी आणखीन 4 मार्क कटणार आहेत. इथे लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला मार्क किती तुम्हाला मार्क पण आहेत, इथं तुमचे 4 मार्क कटले आणि MCQ मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचे 6 मार्क कटले, म्हणजे तुमचे या ठिकाणी 10 मार्क कटतील. किती मार्क कटतील विद्यार्थी मित्रांनो, फक्त 10 ते लई झालं मॅक्झिमम तुमचे 11 मार्क कटतील. ओके, कारण की सेक्शन ए मध्ये या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 ला बघितलं नाही. याच्यामध्ये जर आपण समजा बघितलं या ठिकाणी बघा, यस राईट द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, हे जर समजा तुम्हाला आलं नाही, त्याच्यानंतर हे जर आलं नाही लाईन्स हे तुम्हाला येणार आहे आणि हे तुम्हाला आलं नाही, म्हणजे हे 3 मार्क, म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा हे MCQ चे 3 क्वेश्चन म्हणजे 3 दोन्ही 6 मार्क, 7, 8, 9 आणि शेवटचे 4 मार्क, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10 + 3 म्हणजे या ठिकाणी 13 मार्क तुमचे कटतील. बरोबर आहे, 13 मार्क तुमचे कटतील, पण बाकी तुम्हाला किती मार्क पडणार आहे, 80 पैकी 80 मधून जर या ठिकाणी 13 गेले तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 67 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पडणार आहेत. बरोबर आहे, पण बाकीचे 67 मार्क तुमचे इतके क्लिअर असतील बघायचं कामच नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करताय माहित आहे का, पार्ट 2 जवळपास सगळाच तुम्ही स्किप करताय. येथे लक्षामध्ये शेवटचे जे 2 चॅप्टर आहेत तुम्हाला तेच करायचे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. येथे लक्षामध्ये हे शेवटचे 2 चॅप्टर करायचे. बाकी या ठिकाणी जेवढे बी चॅप्टर आहेत यस जवळपास तुम्हाला माहित आहे, डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन. यस, पहिले 6 चॅप्टर या ठिकाणी तुम्ही कम्प्लिटली स्किप जरी केले तरी पण चालतील. पार्ट 2 चे 6 चॅप्टर, 1 मिनिट. ओके, पार्ट 2 चे तुम्ही 6 चॅप्टर स्किप करू शकता. सगळ्यात महत्वाचा पॉइंट मला जो सांगायचा आहे तो तुम्हाला कळला का, एकदा मला यस ऑर नो सांगा. यस, सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला कळला का, तुम्ही हे 6 चॅप्टर पार्ट 2 चे कम्प्लिटली स्किप करू शकता. पार्ट 1 सगळा करा आणि पार्ट 2 चे किती या ठिकाणी चॅप्टर करा, 2 चॅप्टर करा. कोणकोणते, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, सोपे चॅप्टर आहेत, खूप इझी चॅप्टर आहेत. इथे लक्षामध्ये. ओके, आता चला ठीक आहे, आता मेन जो व्हिडिओ आहे तो 24 मार्क या ठिकाणी तुम्हाला कसे येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थेरम करायचे, तर इथे लक्षामध्ये आता तुम्ही काहीच केलं नाही. आता हे पार्ट 1 पार्ट 2 दोघाला बी गोळी मारा, डिश घ्या. तुम्ही जर फक्त थेरम केले तर या थेरमचे तुम्हाला किती मार्क पडणार आहेत. ओके, आणि हे फिक्स मार्क या ठिकाणी बघा थेरमचे आहेत. तर या ठिकाणी थेरम जो आहे विद्यार्थी मित्रांनो सेक्शन सी मध्ये थेरम विचारला जातो. ओके, तर या ठिकाणी बघा सेक्शन सी मध्ये आता एक क्वेश्चन फिक्स आहे. इथं थेरम किंवा या ठिकाणी बघा इथं थेरम किंवा क्वेश्चन विचारला जातो. गेल्या वर्षी त्यांनी फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स विचारलेला आहे. बरोबर आहे, या ठिकाणी बघा आपल्याला लाईन दिलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे शो दॅट करायचं आहे.
इथे लक्षामध्ये ओके। मग या ठिकाणी बघा याच्यावर एकतर टॅन थीटाचा प्रश्न विचारला जातो ओके, म्हणजे टॅन थीटाचा थेरम विचारला जातो, सर्वांना माहित आहे मोडॉफचा या ठिकाणी थेरम ओके, किंवा या ठिकाणी त्याच्यावर अशा टाइपचा एक क्वेश्चन विचारला जातो ओके, दॅट इज द जर अँगल बिटवीन देम दिला असेल किंवा शो दॅट किंवा फाइंड द अँगल बिटवीन देम या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगते। इथे लक्षामध्ये ओके एकतर थेरम नाहीतर हा क्वेश्चन अशा टाइपचा टॅन थीटा वरला क्वेश्चन फिक्सच असणार आहे। हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे 3 मार्क तुम्हाला या ठिकाणी पक्के समजायचे। तर इथे लक्षामध्ये आजचे जे मी तुम्हाला 24 मार्क सांगणार आहे याच्यापैकी या ठिकाणी बघा एकतर टॅन थीटाचा थेरम ओके, किंवा या ठिकाणी अशा टाइप मध्ये यस टॅन थीटाच्या फॉर्म्युल्यावरच एक क्वेश्चन फिक्स असणार आहे। इथे लक्षामध्ये 3 मार्क। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही, ज्यांना पार्ट 1 काही जमत नाही, पार्ट 2 काही जमत नाही, अशा विद्यार्थ्यांनी याला फॉलो करायचंय। इथे लक्षामध्ये ओके टॅन थीटाचा थेरम किंवा या ठिकाणी याच्यावर न्यूमरिकल ओके, किंवा याच्यावर क्वेश्चन्स ओके। आणि जर समजा तुम्ही जर मला सांगितलं की सर जेवढे मॅथचे थेरम आहेत तेवढे या ठिकाणी उद्या एक्सप्लेन करा, तर उद्या लाईव्ह येऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जवळपास 4:30 वाजता किंवा 5 वाजता मी लाईव्ह येतो आणि पूर्णच्या पूर्ण जेवढे बी थेरम आहेत मॅथ 1 मध्ये मॅथ 2 मध्ये मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो, तुम्हाला पीडीएफ पण या ठिकाणी भेटून जाईल। तसं जर समजा तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसं मला या ठिकाणी तुम्ही कळवा। इथे लक्षामध्ये ओके 3 मार्क फिक्स झाले, चला ठीक आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा थेरम बघा वेक्टरचा हा थेरम आहे। क्वेश्चन नंबर 19 यस इफ ए बार बी बार या ठिकाणी हा थेरम आहे आणि तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे, वेक्टरचा थेरम आहे। विद्यार्थी मित्रांनो हे 3 मार्क 3 आणि 3 किती झाले 6 मार्क झाले, चला ठीक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा जर समजा आपण पुढे विचार केला विद्यार्थी मित्रांनो यस हो का हे क्वेश्चन रिडक्शन जी मेथड आहे ही तुम्हाला 100% करायची आहे। कोणती इन्व्हर्जन मेथड आणि त्याच्यानंतर रिडक्शन मेथड ओके, ही या ठिकाणी तुम्हाला 100% करायची आहे। याच्यापैकी एक क्वेश्चन असतोच ओके, इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड याच्यापैकी या ठिकाणी एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो। तर या ठिकाणी हा किती मार्काचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काचा क्वेश्चन आहे। इथे लक्षामध्ये 3 आणि 3 6 6 आणि 4 10 झाले ओके। नंतर आपण शेवटी मोजणार आहोत। त्याच्यानंतर बघा युजिंग वेक्टर प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट ओके, हा एक थेरम आहे। इथे लक्षामध्ये हा थेरम किती मार्काचा आहे 4 मार्काचा। हा क्वेश्चन 100% या ठिकाणी अशा टाइप मध्ये येणार आहे, मॅट्रिक्सचा अशा टाइपचा क्वेश्चन 100% असणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या ओके। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एलपीबी करायचं असलं तर करा, नसतं सोडून द्या ओके। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हा डेरिव्हेटिव्हचा थेरम आहे 4 मार्काला आणि त्याच्यानंतर हा इंटिग्रेशनचा थेरम आहे 4 मार्काला। फक्त थेरम आहे, इथं तुम्हाला इंटिग्रेशन येऊ का न येऊ काही या ठिकाणी फरक पडत नाही ओके। आणि 25 मार्क कुणासाठी सांगालो ज्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही, आणि ज्यांनी अभ्यास बी केला असेल तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी हे मार्क तर येणार आहेतच। इथे लक्षामध्ये ओके। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा यस या ठिकाणी बघा किती मार्क आपले कव्हर अप झाले, हे 4 मार्क, त्याच्यानंतर हे 4 मार्क 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 ओके 16 आणि वर आपण 6 मार्क बघा 16 आणि 3 किती 19 आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे 3 ओके 19 आणि 3 किती झाले जवळपास 19 आणि 3 22 मार्क झाले। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यस ट्रूथ टेबल वर एक क्वेश्चन येणारच आहे, ट्रूथ टेबल प्रत्येकाने करा, ट्रूथ टेबल वर एक क्वेश्चन येणारच आहे। इथे लक्षामध्ये ओके 22 आणि 2 24 मार्क झाले। इथे लक्षामध्ये ट्रूथ टेबल करा म्हणजे करा, ट्रूथ टेबल पहिल्या चॅप्टर मध्ये ट्रूथ टेबल करा। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ट्रूथ टेबल वरच आणखीन एक त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे, हे तुम्हाला ट्रूथ टेबल आल्याशिवाय येणार नाही आणि हे किती इझी आहे तुम्हाला बी माहिती आहे। तर हे बी 4 मार्क मी धरू शकतो कारण की ट्रूथ टेबल येणार आहे म्हणजे येणार आहे। इथे लक्षामध्ये ट्रूथ टेबल वर 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 3 ला विचारला जाऊ शकतो किंवा 4 ला बी विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे। इथे लक्षामध्ये तर इथं 4 आणि ते 2 6 आणि हे 22 म्हणजे 28 मार्क 28 मार्क सोडा ओके। ट्रूथ टेबल समजा बाय चान्स या ठिकाणी 3च मार्काला आला किंवा 2च मार्काला आला यार, तसं तिथं 6 मार्काला आलाय 2022च्या पेपर मध्ये, पण आपण 2च मार्क धरूया चांगलं या ठिकाणी। लकीली जर समजा आणखीन एखाद्या वेळेस 4 मार्काला किंवा 5 मार्काला किंवा 6 मार्काला आला तर यार खूप सोने पे सुहागा है फिर तो ओके। आलं लक्षामध्ये, चला ठीक आहे 2च मार्क धरूया, तर 22 + 2 असे विद्यार्थी मित्रांनो हे 24 मार्क तुमचे पक्के होत आहेत ओके। थेरम करायचे सगळे, त्याच्यानंतर यस थेरम केल्यानंतर ट्रूथ टेबल करायचं आहे।
क्लिअर ट्रूथ टेबल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला यस हा थेरम तर करा. ओके, आणि त्याच्यावरले क्वेश्चन बी करा. थेरम नाही आला तर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा क्वेश्चन नाही आला तर थेरम फिक्स असतो. येते लक्षामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग विद्यार्थी मित्रांनो यस या ठिकाणी याच्यामध्ये मॅट्रायसिस मध्ये अशा टाईपचे काही क्वेश्चन्स आहेत. यस फक्त 5-6 क्वेश्चन आहेत, हे सॉल्व्ह करा. याच्यापैकी 100% या ठिकाणी येणार आहे. येते लक्षामध्ये. ओके, तसे तर 28 होत आहेत पण आपण 24च मार्क या ठिकाणी पकडलेले आहेत. येते लक्षामध्ये. ओके, तुमची जर या ठिकाणी इच्छा असेल की सर या ठिकाणी थेरमवर या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ बनवा आणि त्याची PDF पण आम्हाला प्रोव्हाइड करा, आम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगा, तर पूर्णच्या पूर्ण सगळेच्या सगळे जेवढे थेरम आहेत तेवढे एकाच व्हिडिओमध्ये जवळपास 2 तासाचा आपण लाईव्ह घेऊया आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे थेरम या ठिकाणी एक्सप्लेन करूया. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन काही विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट वगैरे क्वेश्चन्स पाहिजे असतील तसं मला सांगा. जर समजा पाहिजे असतील तर या ठिकाणी उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी एकदा मी लाईव्ह येऊन, त्या दिवशी मला लाईव्ह करता आलं नाही कारण की मी हॉस्पिटलमध्ये गेलो, दिवसभर हॉस्पिटलमध्ये होतो केमिस्ट्रीच्या आदल्या दिवशी, बरोबर आहे. पण उद्या या ठिकाणी 8 वाजता लाईव्ह येऊन या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेल, जसं जर समजा तुमचं म्हणणं असेल तर. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्सप्लेन करायचे तर ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी ओके चला इम्पॉर्टंट क्वेश्चन भी द्या म्हणतो सर. ओके चला ठीक आहे. एक क्वेश्चन घेऊ द्या. अभिजित विचारते सर ग्रेस मार्क इन HSC बोर्ड. सर रिप्लाय ग्रेस मार्कवर या ठिकाणी मी तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवेल, बरोबर आहे. कारण की ती न्यूज मला बघावी लागेल पहिल्यांदा, ती न्यूज खरी आहे का, कारण की सगळेजण चर्चा करताय पण खरी असेल ऑफिशियली आली असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो उद्या, कारण की वेबसाईट वगैरे मला चेक करून ऑफिशियल वेबसाईट चेक करून तुम्हाला सांगावं लागेल. ओके चलो ठीक आहे. चला ठीक आहे, जास्त वेळ या ठिकाणी तुमचा टाइमपास केला नाही ना. जे मला सांगायचं तुम्हाला कळलं ना. पार्ट 2 स्किप करू शकता, शेवटचे 2 चॅप्टर करा, पार्ट 1 करा, फुल मार्क भेटतील. आणि ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही त्यांनी या ठिकाणी आता जे 24 मार्कात सांगितले, 28 मार्कात असं होतंय पण 24च पकडा, जे 24 मार्कात सांगितले ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फॉलो करा. ओके, ज्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही आणि ज्यांनी पार्ट 1चा थोडाफार अभ्यास केलाय त्यांनी पार्ट 1ला लगे राहू. ओके चला ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो यस लवकरात लवकर एक धमाका या ठिकाणी येणार आहे, एक सरप्राईज तुमच्यासाठी या ठिकाणी लॉन्च होणार आहे आणि इतकं जबरदस्त सरप्राईज असणार आहे. फक्त या ठिकाणी 2 दिवसाची वाट बघा, 2 दिवसामध्ये लगेच या ठिकाणी लॉन्च होईल. जसा भी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मॅथचा पेपर एंड होईल तसं या ठिकाणी तुम्हाला सरप्राईज या ठिकाणी लॉन्च होईल. त्याच्यामुळे काही गडबड करू नका. व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. ओके, आणि तुम्हाला मराठी भाषेमध्ये जास्त नॉलेज या ठिकाणी ग्रहण होतं. ओके, थोडीफार हिंदी वगैरे चालते यार पण मराठी म्हणजे शेवटी आपली मराठी आहे. ओके चला ठीक आहे. थँक्यू, हॅव अ नाइस डे. ओके, सियावर रामचंद्र की जय, बम बम बोले, जय महाकाल. चलो ठीक आहे. ओके बाय बाय गाइज, बाय बाय, बाय बाय टू ऑल ऑफ यू. चलो बाय बाय, कल मिलेंगे 8 बजे लाइव में इंपॉर्टेंट क्वेश्चन के साथ. ओके यस, एंड थ्योरम का 4 बजे, 4 साढ़े 4 बजे या फिर 5 बजे. चलो ठीक है, 5 बजे थ्योरम और सुबह 8 बजे लाइव इंपॉर्टेंट क्वेश्चंस. ओके चलो ठीक है, गुड नाइट.